एकच चर्चा, चितळवाडीची लेक पहिली महिला पोलीस म्हणून नाव कमावलं. तेल्हारा तालुक्यातील चितळवाडी गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला, जेव्हा चितळवाडी येथील साक्षी अनिल हिरडकर हिने पोलीस दलात प्रवेश करून गावाची पहिली महिला पोलीस होण्याचा मान मिळवला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. लहानशा गावातून मोठी स्वप्ने पाहत साक्षीने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केलंय. तिच्या या कामगिरीमुळे चितळवाडी गावाचे नाव उंचावले असून गावातील मुलींना नव्या उमेदीची आणि प्रेरणेची दिशा मिळाली आहे. सध्या साक्षी वर्धा पोलीस दलात कार्यरत असून तिच्या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथ इंगळे हे होते. यावेळी विजय इंगळे, सरपंच एकनाथ सरदार, पोलीस पाटील संजय देवळे, वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका प्रसिद्धी प्रमुख रोहित हिवराळे तसेच भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष अर्जुन इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मान्यवरांनी साक्षीच्या यशाचा गौरव करताना तिच्या जिद्दीचे कौतुक केले आणि गावातील इतर युवक युवतींनीही तिच्या पावलावर पाऊल ठेवत शिक्षण व स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे यावं असं आवाहन केलं. गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साक्षीचा सत्कार केला. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन तिचा गौरव करण्यात आला. साक्षीच्या या यशामुळे चितळवाडी गावात आनंदाचे वातावरण असून तिची ही स्वप्न भरारी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. DCN न्यूज करिता संपादक सागर खराटे. माझं नाव साक्षी अनिल हिरडकर. पहिली भरती 2023-24 ची होती. त्यामध्ये मी अकोल्यामध्ये फॉर्म भरला होता. पोलीस भरतीची होती ते भरती. त्या भरतीत माझं ग्राउंड 35चं गेलं होतं आणि पेपर 65चा. माझी टोटल म्हणजे लिस्ट 108 वर होती आणि मला 2 मार्क कमी होते समजा. त्यामुळे तो अकोला पोलीस भरतीचा माझा मागच्या 2023-24 चा रिझल्ट गेला. त्यानंतर GD ची परीक्षा दिली होती. GD माझं मेडिकल वगैरे सगळं क्लिअर झालं. त्यानंतर GD मधून मला BSF ही पोस्ट भेटत होती, परंतु मला 107 मार्क आणि BSF 108 वर लागली. त्यामुळे BSF माझ्या हातातून गेलं. त्यानंतर 2025-26 ची आता ही भरती आली. त्या भरतीत अपयश आल्यामुळे मी आणखी जोमानं प्रयत्न केला, अभ्यास केला, अहोरात्र मेहनत घेतली. आपली पहिल्या भरतीत काय काय चुका झाल्या त्या चुका सुधारून काढल्या, मायक्रो नोट्स काढल्या. त्या नोट्सची ज्यावेळी पेपर असते त्यावेळेस रिव्हिजन मारली. ग्राउंड 50 पैकी 41चं मारलं. ग्राउंड झाल्यानंतर लगेच 15-20 दिवसातच माझा पेपर होता. 15-20 दिवस मी असा रात्रंदिवस अभ्यास केला. अभ्यास झाल्यानंतर परीक्षा सेंटरवर गेली, पेपर दिला. पेपरात मला 100 पैकी 81 मार्क होते. माझी टोटल 122 झाली आणि त्यामुळे टोटल 122 झाली आणि प्लस 5 मार्क भेटले. त्यामुळे माझी टोटल 127 झाली आणि मी ओपनची जागा खाल्ली. ज्याप्रमाणे तू सुरुवातीपासूनचा क्रम सांगितला, जसं सुरुवातीला जे अपयश आलं ते अपयश आल्यानंतर असं मनात सगळ्यात पहिले काय आलं की बा आपण खरंच करू शकतो का किंवा आपण करणार का, त्यात काय वाटलं असं सुरुवातीपासून? जेव्हा अपयश आलं तेव्हा असं कुठेतरी खचल्यासारखं झालं होतं की होईल की नाही होईल. कारण अपयश आल्यानंतर माणूस डगमगतो, तर समजत नाही काय करावं काय नाही. त्यानंतर पुन्हा सर, आमचे खारोडे सर नेहमी म्हणतात की प्रयत्न करत राहा म्हणजेच होईल, संयमी राहा. खूप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप अभ्यास केला, अहोरात्र अभ्यास केला. त्यामुळे ते एवढ्या चांगल्या उच्च पदापर्यंत पोहोचले. अशाच मोठ्या व्यक्तीची किंवा मोठे प्रेरणास्थान डोळ्यासमोर घेऊन पुन्हाच मी माझ्या दुसऱ्या प्रयत्नाला सुरुवात केली आणि दुसऱ्या प्रयत्नात अहोरात्र कष्ट घेतले, प्रश्नपत्रिका सोडवल्या, त्यानंतर रनिंगच्या टेस्टा मारल्या. त्यानंतर प्रगतीवर प्रगती होत गेली. त्यानंतर एक मार्क कसा वाढीन याची मी तयारी करू लागली. एका मार्कासाठी झटत राहिली. त्यानंतर बूट नव्हता, तर रनिंग करताना मी बँडेजच्या पट्ट्या लावून पळाली समजा. तर त्या भरतीत सुद्धा मला चांगले मार्क्स भेटले समजा. 50 पैकी 41 मार्क्स भेटले. त्यामुळे असं वाटलं की आपला कॉन्फिडन्स वाढला. पेपरचा आम्ही अभ्यास सुरूच केला होता. जे मी नोट्स काढल्या होत्या, पण मागच्या भरतीत जे आपल्या अपयश आलं, ज्या कारणामुळे अपयश आलं की आपली रिव्हिजन झाली नव्हती, म्हणून या भरतीत मी 15 दिवस स्पेशल मागच्या वेळेवर रिव्हिजन मारली आणि पेपर चांगला प्लस मध्ये काढला. बाबासाहेबांची प्रेरणा, शिवाजीराजांची प्रेरणा, या सगळ्या ह्याच्यात असं एक काय वाटलं की बा हा चेहरा आपण वेगळे पुढे ठेवून आपण अभ्यास करावा, आपण करू शकतो किंवा आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं, असं काय वाटलं होतं? असा कोणता चेहरा होता की ज्याला बघून आपण काहीतरी करावं असं मनात आलं? पहिले तर बाबाच, म्हणजे बाबाच्या इकडे पाहूनच असं वाटते की बस झाले, आपले बाबा लय कष्ट करतात, आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्यानंतर बाबा सकाळी 6 समजा रात्री 12-12, 1-1 वाजे लोक, 4-4 वाजे लोक रात्रीने स्वयंपाक करतात. माझे बाबा आचारी आहेत. त्यामुळे असं वाटते कुठेतरी त्यांच्या कष्टांना पूर्णविराम भेटावा, कुठेतरी त्यांच्या खांद्यावरल्या जबाबदारी आपल्या खांद्यावर यावं. म्हणून
त्यांच्याकडे पाहून आणि माझ्या आईच्या मेहनतीकडे पाहून, त्यांच्या कष्टांच्या इकडे पाहून माझी जी शिकण्याची जी इच्छा होती, उर्मी होती, ती वाढत गेली. आणि त्या इच्छेनं एका जिद्दीत, त्या इच्छेचं एका जिद्दीमध्ये, जिद्द म्हणतात त्या जिद्दीत रूपांतर झालं. आणि माझी अभ्यास करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती 7 तासवरून समजा 8-9 तास मी अभ्यासाचा वेळ वाढवला. त्यामुळे माझ्या अभ्यासावर जास्त प्रमाणात रिव्हिजन झाली.